हॅलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सुंदर अशा चॅनलवर. ठीक आहे, तर आज आपण स्टार्ट करतोय वर्ण संस्कृतचा पहिला चॅप्टर आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर वर्ण म्हणजे काय बघू आपण. मी जे उच्चार करतोय ना ती सुद्धा वर्णच आहे. ठीक आहे, म्हणजे आता जर समजा जो वर्णाचा समूह आहे का नाही, ज्यावेळेस एकत्र येतो का नाही, ज्यावेळेस वर्णाचा समूह एकत्र येतो त्यावेळेस बनतो शब्द. ज्यावेळेस शब्द एकत्र येतात, ज्यावेळेस काय होतं, शब्द एकत्र येतात त्यावेळेस वाक्य बनतं. ठीक आहे, समजलं का? शब्दांपासून वाक्य बनतं. सगळं वर्णच आहे, मी जे बोलतो ते सुद्धा वर्णच आहे, सगळं वाक्य पिक्य. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया थोडंसं. एकूण वर्ण हे 46 असतात. किती असतात? 46 असतात वर्ण. आता बाराखडी वगैरे मराठीत पण असते. ठीक आहे, क ख ग त्याच टाईपचं थोडंफार. ओके, तर वर्ण 46 असतात. त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक म्हणजे स्वर आणि दुसरं म्हणजे व्यंजन. ठीक आहे, तर स्वर किती असतात? तर स्वर असतात 13. ओके, आणि व्यंजन असतात 33. स्वर किती असतात? 13 आणि व्यंजन असतात 33. आता आपण बघूया स्वर म्हणजे नक्की काय. स्वर म्हणजे उच्चारण करताना कोणत्याही दुसऱ्या वर्णाची गरज लागत नाही. काय म्हणलं? उच्चारण करताना दुसऱ्या वर्णाची गरज आहे का? त्याला गरज नाही. ठीक आहे, उच्चारण करताना दुसऱ्या वर्णाची गरज लागत नाही, त्याला काय म्हणतात? स्वर. आणि व्यंजन म्हणजे काय? ह्याला उच्चार करताना स्वरांची गरज लागते. समजलं का तुम्हाला? स्वर म्हणजे काय बाबा, त्याला कोणाचीच गरज नाही आहे. ठीक आहे, बिंदास आहे एकटा. पण व्यंजन काय? व्यंजनला मदत लागते स्वराची. म्हणजे आता स्वरमध्ये आपण उदाहरण बघूया, तुम्हाला तर माहितीच असेल. उदाहरण अ आ ई उ रू ए आहे. ठीक आहे, भरपूर सोय आहे. ती ए लक्षात ठेवा आहेत. पुढं आपण डिटेल बघणार त्याचं. ठीक आहे, आणि जे व्यंजन आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे. क ख ग घ लास्टपर्यंत लास्टचं समजा श श श स ह ल व. ठीक आहे, तर हे काय आहेत? व्यंजन आहेत. आता ह्यांचे पण प्रकार पडतात पुन्हा. ठीक आहे, आता आता मी तुम्हाला स्वरांचं उदाहरण दिलं. तर काय, तर व्यंजनचं एक उदाहरण देतो. आता हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे, ते तुम्ही आता कायम लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी कला असा इथं पाय मोडतो, बरोबर का, ह्याला काय म्हणतात? हलंत आहे. हलंत म्हणजे काय? अर्धा कया. आपण काय सांगितलं? व्यंजन म्हणजे ह्याला स्वराची गरज आहे. ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये अ नावाचा स्वर टाकतो त्यावेळेस पूर्ण क शब्द बनतो. समजलं का? आता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचं आहे. हलंत क अधिक म्हणजे प्लस क. ठीक आहे, समजलं का? समजा मी आता कुठलं पण घेऊ शकतो मी आता. समजा मी घेतलं श, हा मोडलेला श. हा आहे का व्यंजन सध्याला? नाही आहे, कारण ह्याला स्वराची गरज लागणार आहे, तेव्हा कुठे आपला श हा पूर्ण बनतो. ओके, समजलं का? आता आपण म्हणजे थोडं पुढे जाऊया. स्वराचे असतात 3 प्रकार. मी इथंच करतो. ठीक आहे, स्वराचे किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. एक म्हणजे ऱ्हस्व, दुसरं म्हणजे दीर्घ, तिसरं म्हणजे प्लुत. आता काय काय पुस्तकामध्ये इथं मिश्र पण लिहिलं आहे, पण ठीक आहे, आपण प्लुत समजूया. ठीक आहे, सांगतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर ऱ्हस्व बघूया. ऱ्हस्व म्हणजे काय बाबा, मी उच्चार करताना ना मला कमी वेळ लागतो. ठीक आहे, म्हणजे काय? एक मात्रा वर्ण उच्चार करताना कमी वेळ लागतो, एक मात्रा वेळ लागतो. किती मात्रा? एक मात्रा. ही आता मी जे बोललो ना ते तुम्ही म्हणजे तुमच्या वहीत लिहू शकता. वर्ण उच्चार करताना कमी वेळ लागतो आणि
किती वेळ लागतो? एक मात्रा एवढा वेळ लागतो. जो दीर्घ स्वर आहे त्याला 2 मात्रा वेळ लागतं, म्हणजे ह्या रस्वपेक्षा थोडंसं जास्त वेळ लागतो याला. समजलं का? आणि जो प्लूत आहे त्याला थोडा जास्त वेळ लागतो. समजा कोण थोडं लांब आहे माझ्यापेक्षा, समजा राम माझ्यापासून थोडा लांब आहे, तर मला थोडं उच्चार करताना टाईम लागणार थोडा. राम म्हणजे आणि एक राम, ठीक आहे, थोडं जास्त टाईम लागणार. ह्याला अवग्रह चिन्ह म्हणतात. ठीक आहे, आपण पुढे शिकूया याच्याबद्दल व्यवस्थित डिटेलमध्ये, काय विषय नाही. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, रस्वला कमी वेळ लागतो, दीर्घला त्यापेक्षा थोडा जास्त म्हणजे 2 मात्रा वेळ लागतो, प्लूतला 3 मात्रा वेळ लागतो. आता रस्वची उदाहरणं रस्व किती आहेत? 5 स्वर आहेत रस्व. कोणते? हे लिहून घ्या बरं का तुम्ही, हे महत्त्वाचं. रस्व किती आहेत? 5. अ, ई, उ, रू, ऋ. आणि जे दीर्घ आहेत ते दीर्घ आहेत 8. दीर्घ किती आहेत? 8 आहेत. कोणकोणते? हे नीट थोडं लिहून घ्या तुम्ही. मला थोडंसं म्हणजे एक हातात मोबाईल आहे त्यामुळं दराचा प्रॉब्लेम यायला आहे. आ, ई, उ, रू. हे थोडा आपण स्वर थोडा त्याला 2 मात्रा टाईम लागतो, म्हणजे 2 मात्रा एवढा वेळ लागतो. ठीक आहे. ए, ऐ, ओ आणि औ. हे झाले 8. आणि प्लूत म्हणजे काय बाबा, जेव्हा उच्चार करताना टाईम लागतो थोडासा. ठीक आहे. आणि आता व्यंजनचे पण प्रकार आहेत, पण आपण ते आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आपण जास्त मोठे नाही ठेवत हे लेक्चर. ठीक आहे. तर तोपर्यंत पुढच्या लेक्चरला तुम्ही हे सगळं तुमचं तोंड पाठच असेल या गोष्टी, अशी अपेक्षा ठेवतो. चालतं, ठीक आहे, अभ्यास करत राहा. ओके, बाय.